नमस्कार शिक्षणप्रेमी मित्रांनो, मी डॉक्टर रमेश चौधरी. शिक्षण सखा या यूट्यूब चॅनलवर आपले हार्दिक स्वागत. सेट परीक्षा मार्गदर्शनबाबत आजचा व्हिडिओ आहे. बरेचशा शिक्षकांनी सेट परीक्षेसंदर्भात मार्गदर्शन करावं या संदर्भात यूट्यूब चॅनलवर आणि विविध माध्यमातून विनंती केली होती. त्यानुसार आज आपण सेट परीक्षा मार्गदर्शनचा हा व्हिडिओ आपण तयार करत आहोत. या संदर्भात आपल्याला जर असिस्टंट प्रोफेसर बनायचं स्वप्न असेल किंवा महाविद्यालयात अध्यापन क्षेत्रात करिअर करायचं असेल किंवा आपल्याला उच्च शैक्षणिक पात्रता सेट नेट उत्तीर्ण व्हायचे असेल, भविष्यात PhD करायची असेल तर आपण सेट परीक्षा देणं आवश्यक असतं. आणि आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण सेट परीक्षा म्हणजे काय, पेपर 1 आणि पेपर 2चे स्वरूप कसे असते, सेट परीक्षेचा अभ्यासक्रम काय असतो, किती गुण आवश्यक आहेत, तयारी कशी करावी आणि कमी वेळात यश मिळवण्यासाठी काही महत्त्वाच्या टिप्स आपण पाहणार आहोत. सेट परीक्षा म्हणजे काय तर स्टेट एलिजिबिलिटी टेस्ट. तर महाराष्ट्रामध्ये स्टेट एलिजिबिलिटी टेस्ट, महाराष्ट्रात सेट परीक्षा ही सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठामार्फत घेण्यात येते. महाराष्ट्र आणि गोवा राज्यासाठी ही परीक्षा घेण्यात येते. ही परीक्षा राज्यातील विद्यापीठे आणि महाविद्यालयांमध्ये असिस्टंट प्रोफेसर पदासाठी पात्रता निश्चित करण्यासाठी घेतली जाते. सेट परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर तुम्ही असिस्टंट प्रोफेसर पदासाठी अर्ज करू शकतात. सेट परीक्षा ही ज्ञानाची, विषयावरील प्रभुत्वाची आणि अध्यापन क्षमतेची चाचणी असते. परीक्षेचं स्वरूप. सेट परीक्षेमध्ये 2 पेपर असतात. पेपर 1 हा सर्व उमेदवारांसाठी समान असतो. म्हणजे सेट परीक्षेमधले पेपर 1 साठी सर्वांना सारखाच पेपर असतो. आणि या पहिल्या पेपरसाठी एकूण प्रश्न 50 असतात आणि गुण 100 असतात. वेळ 1 तास असतो. प्रत्येक प्रश्नाला 2 गुण असतात. नकारात्मक गुणांकन नसते. पेपर क्रमांक 2 असतो. त्यामध्ये जो उमेदवाराने ज्या विषयात पदव्युत्तर पदवी घेतलेली असते, उदाहरणार्थ मराठी, हिंदी, इंग्रजी, शिक्षणशास्त्र, ज्या विषयात आपण PG केलेलं असतं त्या विषयावर आधारित हा पेपर असतो. यासाठी 100 प्रश्न, 200 गुण, 2 तास वेळ असतो. एकूण परीक्षामध्ये 150 प्रश्न आणि 300 गुण असतात. पूर्णपणे वस्तुनिष्ठ स्वरूपामध्ये म्हणजे MCQ स्वरूपामध्ये दोन्ही पेपर होत असतात. तर पेपर 1मध्ये नेमके कोणते घटक असतात? पेपर 1 हा विद्यार्थ्यांच्या अध्यापन आणि संशोधन क्षमतेची चाचणी घेत असतो. याच्यामध्ये महत्त्वपूर्ण घटक म्हणजे अध्यापन अभिक्षमता, संशोधन अभिक्षमता, वाचन आकलन, संवाद कौशल्य, तार्किक विचार, विश्लेषणात्मक क्षमता यांचा प्रामुख्याने समावेश होत असतो. तसेच माहिती संप्रेषण तंत्रज्ञान, उच्च शिक्षण व्यवस्था, पर्यावरण, गणितीय आणि डेटा विश्लेषण हा महत्त्वपूर्ण भागसुद्धा या पेपरमध्ये येत असतो. या पेपरमध्ये संकल्पना समजून जर घेतल्या तर चांगले गुण मिळण्यासाठी पॉसिबिलिटीज वाढून जातात. पेपर 2च्या बाबतीमध्ये अभ्यास कसा करावा? पेपर 2 हा आपल्या उच्च शैक्षणिक पात्रता म्हणजेच पदव्युत्तर पदवी ज्या विषयात आपण MA किंवा MSc केलेलं असेल त्या विषयावर हा पेपर असतो. आणि यासाठी आपल्याला अधिकृत अभ्यासक्रम डाउनलोड करणं आवश्यक असतं. प्रत्येक युनिटसाठी आपण आपापल्या विषयाच्यानुसार सूक्ष्म नियोजन करणं गरजेचं आहे. मागील वर्षाच्या प्रश्नपत्रिकासुद्धा सोडवणं गरजेचं आहे. वारंवार विचारले जाणारे टॉपिक्सवर सुद्धा आपल्याला अभ्यास करावा लागेल. स्टँडर्ड जे स्टँडर्ड रेफरन्स बुक जे आहेत ते आपण वापरणं गरजेचं आहे. तयारीची योग्य रणनीती म्हणजे काय की यशस्वी उमेदवारांसाठी काही समान वैशिष्ट्ये असतात. जसं अभ्यासक्रम पूर्ण समजून घेणे, सिलेबस बाहेर अभ्यास करण्यापेक्षा सिलेबसमधील प्रत्येक मुद्दा समजून घेणे, प्रिव्हियस पेपर्स म्हणजे गेल्या 8-10 वर्षाच्या प्रश्नपत्रिका सोडवणे, यामुळे प्रश्नांची पातळी, पुनरावृत्ती होणारे टॉपिक्स आणि वेळेचे नियोजन याची कल्पना येते. आपण यासाठी नोट्स तयार करणं आवश्यक आहे. स्वतःच्या हस्ताक्षरात छोट्या छोट्या नोट्स तयार करा. रिव्हिजन खूप सोपं होतं. नियमित रिव्हिजन जर केला तर फक्त नवीन अभ्यास न करता रिव्हिजनला दररोज वेळ देणं आवश्यक आहे. आपण या संदर्भात काही मॉक टेस्टसुद्धा घेतल्या पाहिजे. जसं आठवड्याला किमान 2 फुल मॉक टेस्ट जर सोडवल्या तर आपल्याला या परीक्षेमध्ये यश मिळवणं सोपं जातं. वेळेचं नियोजन खूप महत्त्वाचं आहे. पेपर 1 आणि 2 दोन्हीसाठी आपल्याला अभ्यास करताना विचारपूर्वक अभ्यास करावा लागेल. आणि फक्त विषयावर लक्ष केंद्रित न करता आपल्याला संकल्पनावर लक्ष केंद्रित करणं आवश्यक आहे. पेपर 1मध्ये फायनल रिझल्ट्स खूप महत्त्वाचा असतो. कारण पेपर 1मधील गुणांवरच आपण उत्तीर्णतेचा यश मिळवू शकतो. सामान्य चुका असतात त्या आपल्या टाळल्या पाहिजे. ज्याच्यामध्ये अभ्यासक्रम न पाहता अभ्यास करणे, फक्त PDF जमा करून ठेवणे, रिव्हिजन न करणे, मॉक टेस्ट टाळणे, प्रिव्हियस पेपर सोडून नये, या संदर्भातले काही आपण चुका टाळतो. वेळेचे नियोजन न करणे या चुका आपण टाळल्या पाहिजेत आणि याच्यावर मात करून आपण यशस्वी झालं पाहिजे. शेवटचा संदेश असेल की सेट परीक्षा ही अवघड नाही. योग्य नियोजन जर केले तर निश्चित यश मिळतं. सातत्यपूर्ण अभ्यास केला पाहिजे.
प्रिव्हियस पेपर सोडवले पाहिजेत, रिव्हिजन केली पाहिजे आणि मॉक टेस्टच्या मदतीने आपण परीक्षा निश्चितपणे उत्तीर्ण होण्यासाठी तयारी केली पाहिजे. तर आजपासूनच आपण नियोजनपूर्वक अभ्यास करा, यश नक्की मिळेल. आज आपण व्हिडिओच्या माध्यमातून जे आपण सेट परीक्षेच्या संदर्भात प्राथमिक माहिती घेतली त्याबद्दल आपल्याला जर व्हिडिओ आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि आपल्या मित्रांना पण या चॅनलला सबस्क्राईब करायला सांगा. पुढील व्हिडिओमध्ये आपण सेट परीक्षेच्या संदर्भात सविस्तर अभ्यासक्रम विश्लेषण आणि घटकनिहाय अभ्यासाची तयारी कशी करायची हे सुद्धा आपण पाहणार आहोत. चला तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. आता आपण व्हिडिओ पाहिला त्याबद्दल आपले मनापासून धन्यवाद.